काँग्रेसचे मिलिंद देवरा आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दक्षिण मुंबई ठाकरे गटाने दावा केल्याने देवरा नाराज असल्याची माहिती। मी विकासाच्या मार्गावर जातोय, काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही। महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी वावड्या उठवल्या जात आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य, पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। भाजप जोडो भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले। 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। भाजप भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशी हा निर्णय घेतला हे दुर्दैवी। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार, पक्षप्रवेशाने महाराष्ट्राला हादरे बसतील। मिलिंद देवरांच्या प्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभर शक्ती प्रदर्शन। प्रत्येक जिल्ह्यात महामेळाव्याचं आयोजन। 25 मंत्र्यांसह 52 नेते महायुतीच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष तयारीला, महायुती एकसंध असल्याचा नारा दिला जाणार। भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन। अहमदनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्याची जोरदार तयारी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। आगामी काळात महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असेल, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा। तर जागा वाटपामध्ये जी जागा ज्या पक्षाला मिळेल ती आम्ही निवडून आणू, बावनकुळेंची प्रतिक्रिया। 1 मे 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा। 16 जानेवारीला उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार। दुपारी 4 वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याची संजय राऊत यांची माहिती। ज्या पक्षाने राम मंदिराला विरोध केला त्या पक्षासोबत बाळासाहेबांचे वंशज मांडीला मांडी लावून बसतायत। खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवलं। विनाशकारी प्रकल्प कोकणात आणण्याचा सरकारचा डाव। भाजप गुजरातचा विकास करणारा पक्ष। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। आपल्याला मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि आमदारकी नको, आपल्याला फक्त ओबीसींसाठी काम करायचंय। मंत्री भुजबळांचं ओबीसी मेळाव्यात वक्तव्य। तर आम्ही पेटवणारे नाही पटवणारे आहोत, भुजबळांचा जरांगेंना टोला। आज जालन्यातील कुंभारी पिंपळगावमध्ये मनोज जरांगेंची सभा। कालच्या भुजबळांच्या सभेनंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। ज्यांना आपण पदं दिली, तिकीटं दिली ते आज काही जण घोंगडी बैठका घेतायत। अजित पवारांचा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना टोला। आपण आमदार म्हणून जेवढं काम केलं तेवढं काम कुणीही करू शकत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। जळगाव लोकसभा मतदारसंघात संख्याबळ अधिक असल्याने इथं आम्हाला संधी मिळावी, शिंदे गटाची मागणी। तर काही उत्साही कार्यकर्ते अशी वक्तव्य करतात, पण गेल्या कित्येक वर्षांपासून ही जागा भाजपची आहे आणि आपल्याकडेच राहील, आमदार सुरेश भोळेंचं वक्तव्य। वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपनं सर्वाधिक कामं केली। वर्धा लोकसभेची जागा भाजपचीच, खासदार रामदास तडस यांचा दावा। शिवरायांची वाघनखं येण्याआधीच काही लोकांच्या पोटात दुखतंय, पण या वाघनखांचा उपयोग तुमच्या पोटासाठी नाही तर ऊर्जा वाढवण्यासाठी होईल। जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका। शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला देश बलशाली होऊ शकणार नाही। म्हणूनच महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीसांचा जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी वक्तव्य। बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा। सभेला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित। तर पंकजा मुंडे न येण्याचं कारण त्यांनाच विचारा, महादेव जानकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कांदिवलीमध्ये स्वच्छता मोहीम। डीप क्लीन मोहिमेमध्ये अनेकांचा सहभाग। पुण्यामध्ये हर मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून रोकडोबा मंदिरात स्वच्छता। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30वा नामांतर दिन। विद्यापीठाच्या दरवाजावर सजावट, पहाटेपासून आंबेडकर अनुयायांची गर्दी। राज्यात पुन्हा थंडी वाढणार, संक्रांतीनंतर पारा 15 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता। अंधेरी पूर्वला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारी अखेरीस सुरू होणार। मे महिन्यापर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस। पुण्यामध्ये हुंदाईचा प्रकल्प 7,000 कोटींची गुंतवणूक होत असल्याची फडणवीसांची ट्विटरवरून माहिती। हुंदाई कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटोही फडणवीसांनी शेअर केले। आजही मरीन ड्राईव्ह इथं भारतीय हवाई दलाचा एअर शो सुखोई 30, MKI आकाशगंगा टीम आणि C-130 एअरक्राफ्ट मार्फत चित्तथरारक कसरती पाहायला मिळणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद प्रकल्प। या विमानतळाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर इथे 2 धावपट्ट्या, 4 टर्मिनलसह विमानतळाची 9 कोटी प्रवासी क्षमता असेल। ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सोलापुरातल्या कुंभारी इथं जोरदार तयारी सुरू। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यवस्थेची पाहणी केली। रेनगरच्या लोकार्पण सोहळ्याला 1 लाख लोक उपस्थित राहतील। कल्याण शेट्टी यांची माहिती। माळेगाव यात्रेमध्ये लावणी महोत्सव संपन्न, 6 संचांनी सादरीकरण केलं। खासदार प्रतापराव चिखलीकरांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन। नांदेडमध्ये माळेगाव यात्रेत उंट बाजाराला सुरुवात। यंदा उंटांच्या किमती घसरल्याची माहिती। केवळ 45 ते 50 हजारांपासून उंट विक्रीला सुरुवात। शरद मोहोळचा गेम केला मास्टर माइंडला सांगा। आरोपीचा संतोष कुरपेसोबत फोनवरून संवाद। पळून गेल्यानंतर आरोपीनं नव्या सिम कार्डवरून फोन केला होता। पुण्यातील कोथरूड पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडलं। पोलिसांमुळे बॉम्बस्फोटाचा डाव उधळला गेल्यानं NIA कडून कोथरूड पोलीस ठाण्यातील 5 कर्मचाऱ्यांचा सत्कार। 10 लाखांचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र प्रदान। यवतमाळच्या वणी शहरात कपड्याच्या गोदामाला आग, आगीमध्ये लाखोंचा माल जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। कोल्हापूर मशिदीच्या संचालक मंडळात वर्चस्ववादातून एकावर तलवारीनं हल्ला। या हल्ल्यामध्ये मोहम्मद खान पठाण गंभीर जखमी। या प्रकरणी शहापुरी पोलिसांकडून तपास सुरू। अकोल्याच्या रामदासपेठ येथील वाचनालयाजवळ युवकाची हत्या। धारधार शस्त्रानं डोक्यामध्ये वार करत हत्या केल्याची माहिती। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। नालासोपारा इथल्या सुधीर सिंग हत्येप्रकरणी 6 आरोपींना अटक। हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती। शेततलावामध्ये पडून 3 शाळकरी मुलांचा मृत्यू। पंढरपूर तालुक्यातील करकंब इथली घटना। मृतांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।